करुणा शर्मा मुंडे यांच्यावर परळीत दाखल अॅट्रॉसिटीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलाय। सोबतच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही खंडपीठानं रद्द केलाय। जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करुणा मुंडे यांच्यावर करण्यात आला होता। अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। विखे पाटील सरकारी निधीत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत भाजपचे विवेक कोल्हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले। कोल्हे गटाकडे असलेल्या ग्रामपंचायतीला निधी मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंवर मनमाडमध्ये झालेल्या हल्ल्याचे मालेगावात तीव्र पडसाद उमटलेत। हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मालेगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत हल्ल्याचा निषेध केला। संभाजी भिडेंची गाडी अडवून काळे झेंडे दाखवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी आंदोलकांनी केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बुलढाण्यातले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवजयंती मिरवणुकीदरम्यान आमदार गायकवाड यांनी राडा केला। मिरवणुकीतल्या तरुणांना पोलिसांनी काठीनं मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यावेळी गायकवाडांनी बेदम मारहाण केली, तेव्हा पोलिसही हजर असल्याचं व्हिडिओत दिसतंय। विधान भवन लॉबीत शिंदे गट राड्यानंतर आमदार महेंद्र थोरवे विधान भवन प्रांगणात आले। यावेळी थोरवेंना पत्रकारांनी प्रश्न विचारताच मंत्री शंभूराज देसाई तिथे आले। यावर आपण बोललो, आता पुन्हा थोरवेंना कशाला विचारता असं देसाई म्हणाले। एकंदर थोरवे भुसेंवर आरोप करताना दिसले, तर शंभूराज देसाई मात्र थोरवेंना समजवायच्या भूमिकेत होते। हो